मीन राशी, सावधान. एप्रिल संपण्याआधी हे 3 उपाय करा, सर्व समस्या संपतील. नमस्कार, आपल्या स्वामीकृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. एप्रिल महिन्याचा आज 29 तारीख. एप्रिल संपायला आता काहीच तास उरले आहेत. मित्रांनो, एक क्षण विचार करा, हा महिना तुमच्या आयुष्यात काय घेऊन आला? काही लोकांसाठी हा महिना संघर्षाचा होता, काहींसाठी तो खूप काही शिकवणारा होता. पण एक गोष्ट नक्की, तुम्ही मीन राशीचे आहात. तुमच्या मनातलं दुःख तुम्ही कोणाला सांगू शकत नाही. तुम्ही हसताय, पण मनाच्या एका कोपऱ्यात कुठेतरी एक पोकळी आहे, एक अस्वस्थता आहे. मी इतका कष्ट करतोय, मग यश का मिळत नाही? हा प्रश्नच तुमच्या मनाला सतावत असेल. जर तुम्हालाही असंच वाटत असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आज मी तुम्हाला एप्रिल संपण्याआधी करायचे असे 3 उपाय सांगणार आहे, जे मे महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी धडाकेबाज करतील. तुम्ही विचार करत असाल की हे सगळं माझ्यासोबतच का घडतंय? रात्रीची शांतता असते, पण मनात विचारांचं वादळ असतं. एप्रिल महिना संपायला अवघे काही दिवस किंवा तास उरले आहेत. तुमच्या मनातील ती अस्वस्थता, ते अपूर्ण राहिलेले स्वप्न आणि तो न संपणारा संघर्षाचा काळ, आता त्याला पूर्णविराम देण्याची वेळ आली आहे. बघा, मीन राशीच्या व्यक्तीनितकं कोमल हृदय कोणाचं नसतं. तुम्ही जगाला प्रेम देता, पण तुम्हाला काय मिळतं? हेच दुःख. पण मित्रांनो, या व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक शपथ घ्या की आजपासून मी माझं दुःख ओझं म्हणून नाही, तर धडा म्हणून बघेल. खाली कमेंट्समध्ये ओम नमः शिवाय किंवा मी या परिस्थितीतून बाहेर पडणार असं लिहून या प्रवासाची सुरुवात करा. कारण तुमच्या कमेंटमुळेच ही सकारात्मक ऊर्जा ब्रह्मांडात पोहोचणार आहे. सध्याची स्थिती. मीन राशीचे लोक भावनिक असतात. तुम्ही जगाला प्रेम दिलं, इतरांच्या चुका पोटात घातल्या, पण बदल्यात तुम्हाला काय मिळालं? उपेक्षा? कदाचित हो. एप्रिलच्या शेवटच्या दिवसात ग्रहांची जी स्थिती आहे, ती सांगतेय की तुमच्या आयुष्यातून एक जुना काळ आता कायमचा निघून जाणार आहे. तुमची ओढाताण थांबणार आहे. पण त्याआधी तुम्हाला स्वच्छता करायची आहे. फक्त घराची नाही, तर मनाची. एप्रिल महिना तुमच्यासाठी कसा राहिला? कोणाला नोकरीची चिंता, तर कोणाला कुटुंबातल्या कलहाची भीती. मीन राशीचे लोकांचा स्वामी गुरु आहे, पण कधीकधी नशिबाची साथ मिळत नाही असं वाटतं. तुम्ही जितका जास्त दुसऱ्यांचा विचार केला, तितकीच तुमची फसवणूक झाली का? मला कमेंट्समध्ये सांगा, या महिन्यात तुम्हाला सर्वात जास्त वेदना कोणत्या गोष्टीची झाली? आर्थिक चणचण की नात्यातील दुरावा? मी प्रत्येक कमेंट वाचणार आहे आणि त्यातील काही निवडक गोष्टींना आपण पुढच्या व्हिडिओत उत्तर देऊ. ग्रहांच्या संचलनाचं गुपित. मित्रांनो, आता एक गोष्ट नीट समजून घ्या. आपण नेहमी म्हणतो नशीब फिरणार, पण हे नशीब नक्की कसं फिरतं? एप्रिलच्या या शेवटच्या दिवसात ग्रहांची एक विशिष्ट हालचाल म्हणजे ट्रान्झिट होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा एखादा महिना संपतो आणि नवा महिना सुरू होतो, तेव्हा आकाशातील ग्रह एक ऊर्जा बदलतात. मीन राशीसाठी मे महिना हा नवीन संधींचा महिना असणार आहे. पण लक्षात ठेवा, मे महिन्याच्या फळांचा आनंद तेव्हाच घेता येईल जेव्हा तुम्ही एप्रिलमधील कचरा म्हणजे नकारात्मकता पूर्णपणे साफ कराल. हे अगदी तसंच आहे जसं आपण नवीन घर घेताना जुन्या घरातील धूळ आणि अनावश्यक सामान बाहेर काढतो. जर तुम्ही एप्रिलमधील जुन्या विचारांचं ओझं मे महिन्यात घेऊन गेलात, तर तुम्हाला हवं असलेलं यश मिळणार नाही. म्हणूनच हा काळ सावधानीचा आहे. मे महिन्यात येणाऱ्या संधींना स्वीकारण्यासाठी तुम्हाला आतून मोकळं होणं गरजेचं आहे. हे केवळ उपाय नाहीत, तर हे तुमच्या आयुष्यातील एनर्जी शिफ्ट करण्याचं एक शास्त्र आहे. जेव्हा तुम्ही हे उपाय कराल, तेव्हा तुम्ही विश्वाला एक सिग्नल देत असता की मी आता तयार आहे. आणि जेव्हा तुम्ही तयार असता, तेव्हाच नशीब तुम्हाला साथ देतं. त्यामुळे हे उपाय करताना फक्त करायचे म्हणून करू नका, तर ते पूर्ण विश्वासाने करा. 3 महत्त्वाचे उपाय. जलतत्वाचा समतोल. मीन राशीचे लोक जलतत्वाचे असतात. एप्रिलच्या शेवटच्या रात्री तांब्याच्या पेल्यात पाणी घेऊन त्यात पुढे केशर किंवा हळद मिसळा. ते पाणी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडा. हे केवळ पाणी नाही, तर नकारात्मकता धुवून काढण्याचा एक मार्ग आहे. तुम्ही हे का करताय? कारण तुम्हाला तुमचा आभा मंडळ शुद्ध करायचं आहे. क्षमा आणि मुक्ती. एप्रिलमध्ये कोणीतरी तुमचं मन दुखावलं असेल, तर आजच त्यांना मनातून माफ करा. त्यांच्याकडे जाऊन बोलण्याची गरज नाही, पण एका कागदावर त्यांचं नाव लिहा आणि मी तुला क्षमा करतो किंवा करते असे म्हणून तो कागद फाडून टाका. ओझं घेऊन आयुष्य जगता येत नाही. हे केल्यानंतर तुम्हाला जाणवेल की तुमच्या छातीवरचं एक मोठं दडपण कमी झालं आहे. पक्ष्यांना दाणे आणि पाणी. एप्रिल संपताना एक सत्कर्म करा. बाहेर एक वाटी पाणी आणि थोडे धान्य ठेवा. ही जीवसेवा तुमच्या कुंडलीतील गुरुग्रहाला बळकट करते. मीन राशीच्या लोकांसाठी गुरु हा भाग्यदाता आहे. एकदा हे करून बघा. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच तुम्हाला कामात अचानक प्रगती दिसू लागेल.
ग्रहगोचर आणि तुमच्या जीवनाचा वैज्ञानिक आध्यात्मिक संबंध. मित्रांनो, ज्योतिषशास्त्र म्हणजे फक्त भविष्य सांगणे नाही, तर हे विज्ञानाचे एक प्राचीन अंग आहे. एप्रिलच्या या शेवटच्या दिवसात ग्रहांची जी हालचाल होत आहे त्याचा थेट परिणाम आपल्या मीन राशीच्या जलतत्वावर होत आहे. एप्रिलचा शेवट म्हणजे एका चक्राची पूर्णता. जसा समुद्र भरती ओहोटीनंतर शांत होतो, तसेच आता तुमच्या आयुष्यातील हे चढ उतार आता स्थिरतेकडे झुकत आहेत. तुम्ही म्हणाल, हे कसं शक्य आहे? तर ज्याप्रमाणे पूर्ण चंद्र पौर्णिमेला समुद्राला आकर्षित करतो, तसाच आता येणारा काळ तुमच्या सुप्त इच्छांना पूर्ण करण्यासाठी सिद्ध झाला आहे. त्यामुळे आता घाबरू नका, तर या बदलाचा स्वीकार करा. आरसा प्रयोग, एक भावनिक संवाद. आता व्हिडिओ पाहत असताना एक क्षण घ्या. आरशासमोर उभे राहा किंवा शांत डोळे मिटून स्वतःला पहा. स्वतःला विचारा की मी गेल्या 30 दिवसात स्वतःवर किती अन्याय केला. तुम्ही सर्वांना जपलत, सर्वांचं ऐकलत, पण स्वतःच्या हृदयाचं ऐकलं का? आज एप्रिलच्या या शेवटच्या रात्री स्वतःला माफ करा. ज्या चुका झाल्या त्या तुमच्या वाढीसाठी होत्या. चुका झाल्या नसत्या तर आज तुम्ही इतके अनुभवी झाला नसतात. आरशातील त्या व्यक्तीच्या डोळ्यात बघा आणि म्हणा की मी तुझ्यासोबत आहे. ही छोटीशी कृती तुमच्या आत्मविश्वासाला पुन्हा जिवंत करेल. जर तुम्हाला हे पटत असेल तर कमेंटमध्ये स्वयंप्रेम म्हणजे सेल्फ लव्ह असे नक्की लिहा. गुप्त उपाय, आर्थिक भरभराटीसाठी. तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ पाहिला आहे म्हणजे तुम्ही खरोखरच बदलासाठी गंभीर आहात. म्हणून तुमच्यासाठी एक गुप्त उपाय. एप्रिलच्या शेवटच्या रात्री एका लहान मातीच्या पणतीत म्हणजे दिव्यात मोहरीचं तेल टाका आणि त्यात एक काळी मिरी म्हणजे ब्लॅक पेपर टाकून घराच्या कोपऱ्यात किंवा जिथे तुम्ही पैसा ठेवता तिथे प्रज्वलित करा. हे नकारात्मक ऊर्जेला नष्ट करते आणि मे महिन्यासाठी पैशाचे नवे मार्ग मोकळे करते. हे करताना मनात फक्त एकच ध्यास ठेवायचा आहे की माझ्या कष्टातून मला फळ मिळत आहे. हा प्रयोग केल्यानंतर तुम्हाला काय अनुभव आला हे मला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की कळवा. स्वामी कृपा परिवाराची साथ. एप्रिल संपला म्हणजे काय संपलं? फक्त दिवस. पण आपली मैत्री, आपलं नातं आणि स्वामी कृपा राशीफलचा हा परिवार, हे नातं कधीच संपणार नाही. मी तुम्हाला वचन देतो, पुढच्या महिन्यात मी अशाच काही खास गोष्टी तुमच्यासाठी आणणार आहे, ज्यामुळे तुमचं आयुष्य अधिक सोपं होईल. पण माझीही एक अट आहे. तुम्ही मला साथ देणार का? तुम्ही व्हिडिओ पाहिल्यावर फक्त निघून जाऊ नका. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या. एकमेकांच्या कमेंट्सना पाठिंबा द्या. जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या कमेंटला लाईक करता, तेव्हा तुम्ही एक सकारात्मक साखळी तयार करता. ही साखळीच आपल्याला मे महिन्यात एका नवीन उंचीवर घेऊन जाईल. तुम्ही सगळे माझे फक्त प्रेक्षक नाही तर कुटुंबातील सदस्य आहात. आणि कुटुंबात कधीही अडचण एकट्याने सोलायची नसते, ती आपण मिळून सोडवू. मित्रांनो, तुम्ही अजूनही व्हिडिओ पाहत आहात याचा अर्थ तुम्ही बदलासाठी तयार आहात. मला सांगा, तुम्हाला पुढच्या महिन्यात काय पाहायचं आहे? करिअरवर व्हिडिओ हवाय का की नात्यातील समस्यांवर? खाली कमेंट करा, कारण तुमची एक कमेंट माझ्यासाठी मार्गदर्शक ठरेल. एप्रिल जात आहे, पण तुमच्या आयुष्यातील हे दुःख कायमचं राहणार नाही. आयुष्य हे एका नदीसारखं आहे. नद्या वळणं घेतात पण थांबत नाहीत. तुम्हीही थांबायचं नाही. या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला फक्त इतकंच सांगेन, स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्या पाठीशी स्वामी कृपा आहे. एप्रिलच्या शेवटच्या सूर्योदयाची वाट पहा. तो सूर्योदय तुमच्या आयुष्यात नवा प्रकाश घेऊन येईल. जर हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून स्पर्श करून गेला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या मीन राशीच्या मित्रांसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया मे महिन्याच्या पहिल्या शुभ मुहूर्तावर. तोपर्यंत हसत राहा, जग हसत राहील. तर हे होतं आजचं राशी भविष्य. आणि हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा वेगळी असू शकते. त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. तुमचा आजचा दिवस सुखमय आणि प्रगतिकारक जाओ, हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.